समीक्षक होण्यासाठी कुठल्या प्रकारची तयारी किंवा शिक्षण घेणं आवश्यक आहे? मला स्वतःला असं अनुभवातून वाटतं की तयारी ही फार आधीपासून करावी लागते. जसं मी सांगितलं की साहित्य, चित्र, शिल्प, वास्तुरचनाशास्त्र इतके घटक नाट्यप्रयोगामध्ये असतात की याच्या संबंधातलं एक जुजबी का होईना पण ज्ञान माहिती असणं हे तुम्ही ऐनवेळी नाही करू शकत. की तुम्हाला पुढल्या आठवड्यात समीक्षा लिहायची आहे किंवा पुढल्या 6 महिन्यात लिहायची आहे आणि तुम्ही आता तयारी सुरू करा, तुम्हाला समीक्षा लिहायची आहे किंवा मला समीक्षा करायची तर मी आता तयारी सुरू करतो, असं नाही होत. माझी तयारी माझ्या नकळत मी महाविद्यालयामध्ये असतानाच सुरू झाली होती आणि त्याच्यातनं हळूहळू मी समीक्षेकडे गेलो. शिवाय भाषा, लिहितानाची भाषा तुमची कोणती आहे ते येतं आणि मग भाषेमध्ये पुन्हा परिभाषा येते. नेपथ्यामध्ये परिभाषा आहे. विंगा, आता ही परिभाषा आहे विंगांच्या. सायक्लोरामा आपण म्हणतो, तो सायक्लोरामा हा शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. प्रकाशयोजनेच्या संदर्भात अनेक शब्द आलेले आहेत, ते शब्द तुम्हाला परिचयाचे पाहिजेत, त्याचे अर्थ तुम्हाला माहिती पाहिजेत. संगीताबद्दल गंभीर स्वरूपाचे संगीत होते. आता गंभीर स्वरूपाचे संगीत होते म्हणजे काय? संगीत गंभीर काही नसतं. मग तुला राग सांगता आला पाहिजे. निदान तुला माहिती नसेल तर शेजारच्याला हा कोणता राग आहे, त्यांनी तिथं बासरीच का वाजवली आहे, सरोदकानी वाजवला, सतारकानी वाजवली, याचा अंदाज तुम्हाला थोडासा करता आला पाहिजे. म्हणजे तुम्हाला संगीतातली थोडी काहीतरी जाणकारी पाहिजे. माहिती नसली तर तुम्ही ती करून घेतली पाहिजेत. त्यामुळे समीक्षा त्याची तयारी आधी पण असते, लिहिताना पण असते आणि लिहिताना सुद्धा ती पुन्हा पुन्हा उजळणी आपल्याला ती करावी लागते असं मला वाटतं. आताच्या काळात इंटरनेटमुळे सुद्धा अनेक लोक लिहितात, अनेक समीक्षा वाचायला. आता सोशल मीडिया असं झालं आहे की नाटक बघून समीक्षक मी घरी जाईपर्यंत तोपर्यंत अनेक मेसेजेस त्या नाटकावरती सोशल मीडियामध्ये उमटलेले असतात. परंतु तुला माहिती आहे की सोशल मीडिया हा एक चव्हाट आहे. हॅलो केले पुढे 2 मुंग्या भेटतात ना एकमेकींना आणि काही ते क्षणभर बोलतात आणि काय बोलतात आणि काय त्या क्षणात ते आपापल्या वाटेने जातात. सोशल मीडिया तसं आहे. काहीतरी 1 वाक्य बोलायचं, 2 वाक्य बोलायची, मस्त, छान, उत्तम, भगगस, खड्ड्यात गेलं, असं काहीतरी येतं जातं. ही समीक्षा नाही, ही प्रतिक्रिया आहे. प्रतिक्रिया वेगळी. समीक्षा सुद्धा एक प्रकारची प्रतिक्रिया असते. समीक्षा ही सुद्धा प्रतिक्रियाच असते, पण ती प्रतिक्रिया अतिशय गंभीरपणाने अभ्यासपूर्वक विचारांती दिलेली प्रतिक्रिया असते. आणि ही कशी असते प्रतिक्रिया? उत्स्फूर्त असते, ज्याला इम्पल्सिव्ह म्हणतात, ती असते. त्या इम्पल्सिव्ह प्रतिक्रियेतनं हाताशी काही मिळत नाही. ती खरीच असते असं काही सांगता येत नाही. आणि मग अशी म्हटलं नाटक भंकस आहे असं लिहून मोकळं होतात. नाटक भंकस म्हणताना तू काहीतरी त्याला पाठपुरावा तसं करशील ना, सांगशील ना, ते करत नाही. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की इंटरनेटवरती येणारी समीक्षा ही तात्कालिक, उत्स्फूर्त, प्रतिक्रियात्मक असते. ती गंभीरपणे घेण्याची गोष्ट नाही. आता एखादं नाटक असं असतं जे ठराविक साच्यात बसवता येत नाही आपल्याला, तर त्याची समीक्षा कशी करता? हा प्रश्न खरंच चांगला आहे. कारण आपल्याकडे वास्तववादी नाटकांचा जमाना मोठा होता. पण सतीश आळेकरचं जेव्हा नाटक आलं त्यावेळेला नाटकाला गोष्ट नाही. पूर्वी नाटकाची गोष्ट सांगून नाट्यसमीक्षक मोकळे होत होते की गोष्ट 2 कॉलम लिहायची की भरल्यासारखंही वाटतं, कॉलम भरल्यासारखा. प्रेक्षकांना पण गोष्ट कळते. काही प्रेक्षक तर असे आहेत ते गोष्ट वाचून ठरवतात नाटक पाहायला जायचं का नाही जायचं. सतीश आळेकरचं जेव्हा नाटक आलं तेव्हा गोष्ट नाही नाटकाला. महानिर्वाण नाटकाला गोष्ट काय आहे, बेगम बर्वेला गोष्ट काय आहे, ती नाही आहे. मग ते नाटक कसं बघायचं? तर त्यावेळेला तुम्हाला त्या नाटकाचा आशय काय आहे, नाटक काय सांगू बघताय, नाटक काय व्यक्त करू बघताय,
ते पाहिजे की 2 पिढ्यांमधला हा संघर्ष आहे का, काही मूल्यांना हे आव्हान देत आहे का हे नाटक, काही मध्यमवर्गीय मूल्यांबद्दल बोलत आहे का, तो तरुण पिढीतला नायक आहे, त्याचे वडील मरण पावलेले आहेत, ते वडील जिवंत होऊन आलेले आहेत आणि ते स्वतःच्याच आयुष्याचं कीर्तन त्यांनी लावलेलं आहे. हे सगळं म्हणजे हे घ्यायचं कसं. मग एका फॅन्टसी लेवलला ते जातं, पण फॅन्टसीमधनं सुद्धा जीवनातलं सत्य सांगण्याचा प्रयत्न केला जातो. हे समजून घेऊन त्या नाटकाची समीक्षा करायला पाहिजे. मग अशा नाटकातली भाषा पण बदलते. ती दररोजची तुमची भाषा नाही, आळेकरची भाषा वेगळी आहे, नाटकातली भाषा वेगळी आहे. मग त्या नाटकातली भाषा वेगळी काय ते तुम्हाला सांगायला पाहिजे, तुम्हाला ते कळायला पाहिजे. त्यामुळे आळेकरचं जेव्हा नाटक आलं त्यावेळेला समीक्षा बदलावीच लागली. खानोलकरांचं नाटक त्याच्या आधी जेव्हा 1-0 बाजीराव आलं, 1-0 बाजीराव नाटकाची गोष्ट काय सांगणार. आणि तुला गंमत सांगतो, विभा देशपांडेंचंच एक पुस्तक आहे खानोलकरांच्यावरती. त्यांनी खानोलकरांच्या नाटकांच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मग लहान मूल घरी आल्यानंतर सिनेमाची गोष्ट सांगताना त्याची जी गडबड होतं ना, तो हसतो ना, तो तिकडे जातो, मग तो नाही तो नाही तो दुसरा असतो ना, तो असं करतो, नाही ती त्याला सांगताना एवढा गोंधळ होतो की त्याला आईला गोष्ट, अरे काय बाबा काय झालं, त्याला गोष्ट नाही सांगता येत सिनेमाची. तसं विभा देशपांडेंचं त्या पुस्तकात नाटककार खानोलकरमध्ये झालं आहे. कारण खानोलकरांची गोष्ट सांगणं हा वेडेपणा आहे. त्या नाटकाला गोष्ट नाही, आळेकरांच्या नाटकाला गोष्ट नाही, एलकुंचवारांच्या नाटकांच्या सुद्धा गोष्टी तुम्हाला सांगता येत नाही. जी गोष्ट कर्नाटकरांच्या नाटकांची सांगता येते. काय झालं, नायक नायिकेचं शेवटपर्यंत काय झालं तुम्हाला ताबडतोब सांगता येते. त्यामुळे गोष्ट नसणारं नाटक, व्यक्तिरेखा नावाची गोष्ट असते ना, हा दुष्ट, तो सृष्ट, तो लोभी, तो कंजूष, आता तशा व्यक्तिरेखांची लेबल्स तुम्हाला लावताच येत नाही. कारण माणूस आरपार सगळा बदललेला आहे. आजच्या काळात तो जगतो आहे. आजच्या काळात अनेक माणसं घेऊन आपण जगतो एक स्वतःच्या. मी माझ्या कुटुंबात एक आहे, ऑफिसमध्ये दुसरं आहे, तिकडे जर गेलं तर तिसरं आहे. सुरेंद्र वर्मा यांचं द्रौपदी नावाचं नाटकच आहे. ते द्रौपदी सांगते की माझ्या नवऱ्यामध्ये 5 पांडव आहेत, एकाच नवऱ्यामध्ये 5 आहेत. त्याच्या 5 व्यक्तिमत्वांशी जुळवून घेणं माझं आयुष्य मला अपुरं पडायला लागलं आहे. त्यामुळे आता आपापली 5-5, 6-6 व्यक्तिमत्व घेऊन आपण जगतो. मग त्यावेळेला व्यक्तिरेखाटन म्हणजे काय, कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय, हे फजूल प्रश्न आहेत. नाटक असं आलं आहे, भाषा बदललेली आहे. मग अशा वेळेला समीक्षेने सुद्धा त्याची नोंद घ्यायला पाहिजे. तुम्हाला गोष्ट नाहीच लिहिता येणार. आणि आळेकरने जर महानिर्वाण बघितलं ना तर कित्येक भाषा वापरली आहेत. त्यांनी महानुभावी भाषा वापरली आहे, त्यांनी ऐतिहासिक भाषा वापरली आहे, त्यांनी पौराणिक भाषा वापरली आहे. मी जेव्हा महानिर्वाण शिकवलं तेव्हा मुलांना म्हटलं एका नाटकात किती भाषा आहेत, बरं याचा अभिनय कसा असणार या नाटकाचा अभिनय वास्तववादी नसणार, हा स्टायलाइज अभिनय असणार. नेहमीपेक्षा जरा जास्त ओव्हर करून केलेला अभिनय तो असणार. हे सगळं आलं त्याच्या पाठोपाठ. पण त्याकरता तुम्हाला रिअलिस्टिक नाटक आणि नॉन रिअलिस्टिक नाटक म्हणजे काय कळलं पाहिजे. त्याची स्वतःची जातकोळी स्वभाव कसा असतो ते माहिती पाहिजे. आणि हे एका रात्रीत नाही माहिती होत. हे तुम्ही वाचत आल्यानंतर, बघत आल्यानंतर. समीक्षा गीतारांची नाटकं बघतच नाही जी येतात ती. जेवढं नाटकाला पाठवलं तेवढं नाटक बघायचं आणि खरडायचं, हे बरोबर नाही. मी आता बोलताना अनेक नाटकांची उदाहरणं माझ्या येते, कारण मी बघितलं आहेत ती आणि ती कुठेतरी आत पक्की बसली आहेत. त्यामुळे अशा प्रकारचं समीक्षा जेव्हा नेहमीच्या चाकोरी बाहेरची नाटकं येतात त्यावेळेस समीक्षासुद्धा चाकोरी बाहेरचीच असणार. परंतु एक काम आपलं असं असतं की जितकं सोपं करून सांगता येईल तेवढं सांगायचं. शेवटी वाचक काय करतात ते करायचं आहे. बरोबर. बरं, तुमचं वाचक कसं आहे, वर्तमानपत्राचं आहे, साप्ताहिकाचं आहे, मासिकाचं आहे, हे 3 वाचक बदलतात बरं का. पुन्हा वर्तमानपत्राचा वाचक भरभर आघाडीतून जाताना, लोकलमधनं जाताना पटकन बघतो,
आणि टाकून देतो. साप्ताहिकाचा वाचक काय, त्याला जरा वेळ आहे, त्याला तुम्ही थोडंसं प्रदीर्घ लिहिलं आणि तपशिलात लिहिलं तर त्या हवं आहे. आणि मासिकाचा आहे, त्याला तुम्ही चिंतनपर लिहिलं, त्यानिमित्ताने थोडासा इतिहास सांगितलात, त्या नाटकाचा इतिहास, वसंत कानेटकरांचा इतिहास, त्या नटाचा इतिहास थोडासा. हे नाटक पाश्चात्य रंगमंचावरशी आल्यामुळे पाश्चात्य रंगमंचावरची स्टानिस्लावस्की कोण होता हे थोडंसं तुम्ही सांगितलं तर त्याला ते हवं असतं. त्यामुळे वर्तमानपत्रातली समीक्षा साप्ताहिकातली आणि मासिकातली बदलतात आणि तशी ती बदलायलाच पाहिजे. अशी वेगवेगळी रूपं समीक्षेची, त्याची वेगवेगळी परिमाणं, डायमेन्शन्स आहेत. आणि कुठेतरी असं एखादं नाटक जेव्हा येतं किंवा वेगळ्या प्रकारचं नाटक येतं तेव्हा समीक्षेतून प्रेक्षकांना सुद्धा नाटक कसं पाहावं ह्याचा लीड मिळतो. मी त्यांना सांगतोच ना की तुम्ही नाटक बघता म्हणजे समोर येतं ते बघता ना, आणि येऊन जे आदळतं बघता. पण बिटवीन द लाईन्स आपण ज्याला म्हणतो ते नुसते बिटवीन द लाईन्स वाचताना नसतात, नाटक पाहताना सुद्धा असतात. तुला गंमत सांगतो, रीमा लागू एका नाटकात काम करत होती आणि रीमा लागूनी स्टेजवरती सँडविच खाल्ला. हां, आता सँडविच तिने खरा नाही खाल्ला, ते माहीम होतं, पण तिने तो उचलला आणि तो असा घेऊन खाल्ला. तिने खाल्ल्यानंतर माईममध्ये काय करावं, पटकन तिने असं ओठावरनं हात फिरवला आणि असा केला. प्रत्यक्षात ब्रेड नाही हातात, प्रत्यक्षात खाल्लेलं नाही, परंतु सँडविच खाल्ल्यानंतर आपल्या ओठाला इथं ते थोडंसं लागतात, ते तिने असं केलं असं केलं. का सुंदर जागा होती. मी ती लिहिली, मी ती पकडली. डॉक्टर लागू सुंदर मी होणारमध्ये काम करत होते. हां, त्यांची भूमिका डॉक्टरचीच होती आणि दीदी राजे आहेत. हे डॉक्टर, त्यांना दीदी राजांबद्दल अतीव लोभ आहे, आपल्या मुलीसारखीच त्यांना ती वाटते आणि तिच्या त्या सगळ्या बोलण्याने, तिच्या त्या मॅच्युरिटीनी ते भारावलेले आहेत. आणि डॉक्टर लागूंनी काय केलं माहिती आहे का, ते भारावले गेलेत हे दाखवण्याकरता ते रंगमंचावरती तुझ्यासारखीच ती दीदी बसली आहे, इथे डॉक्टर उभे आहेत, ते दीदी राजे असे म्हणतात. त्यांना कळत नाही काय करावं. डॉक्टरांनी स्वतःभोवती 3 फेऱ्या मारल्या रंगमंचावरती, काही कळत नाही आता मी काय करू, आणि पटकन नमस्कार घातला. मध्यंतरात डॉक्टरांना मी म्हटलं, डॉक्टर तुम्ही पटकन ते असं गोंधळल्यासारखं करून तुम्ही नमस्कार घातला. अरे तुला जाणवलं का रे, ते म्हणाले. त्यांना किती बरं वाटलं बघ. म्हटलं डॉक्टर तुम्ही तो नमस्कार घातला तर काय सुरेख होता, तुला जाणवला का तो. म्हणून जाणवला, फार सुंदर. फक्त मी एकटा होतो, ही सुंदर जागा होती म्हणून पाहणारे. निळू फुल्यांनी सूर्यास्तमध्ये काम करताना आपल्या वडिलांबद्दलचा राग, वडील मुख्यमंत्री आहेत, हा मुख्यमंत्र्याचा बाप आहे निळू फुले, मुख्यमंत्र्यांबद्दलचा राग, आपल्या वडिलांबरोबरचा राग व्यक्त करताना ते फेऱ्या मारतायत आणि एका क्षणी मुलगा ज्या खुर्चीवरती बसतो तर त्याने लाथ मारली. तर मी निळूभाऊंना नंतर जर मी म्हणलं, निळूभाऊ लाथ काय सुंदर होती. अरे आज सुचली म्हणाले, दिग्दर्शकाला विचारलं नाही, तुझ्या लक्षात आली का. म्हटलं आली. काय लाथ सुंदर मारली तुम्ही त्या याला, तुमचा सगळा राग त्या लाथेतून म्हटलं व्यक्त झाला. अरे रंगमंचावर अचानक वाटलं, म्हणले आज लाथ मारावी म्हणून मारली. या ज्या जागा असतात ना, या बघायला नकोत का. या नजरेतून जर सुटल्या ते प्रेक्षकांना आपण त्या कशा पोहोचवणार. आता प्रेक्षकांच्या लक्षात नव्हतं आलं, मी लिहिल्यामुळे अनेक प्रेक्षकांनी सांगितलं, हो काय तुम्ही ती बारकावा आम्हाला लक्षात आणून दिलात. असे अनेक बारकावे आणि त्रुटी पण, हे दोन्ही प्रेक्षकांच्यापर्यंत आपण पोहोचवतो, त्यांची अभिरुची हळूहळू वाढते असं मला वाटतं. आणि आता त्रुटीविषयी बोललं, हो, तर मग रंगकर्मी आणि समीक्षक ह्यांच्यात एक तणावपूर्ण नातं असतं. काय आहे, हा स्वतःला असुरक्षित वाटण्याचा प्रश्न आहे. जे रंगकर्मी असतात ना, नाटकवाले असतात ना, त्यांना नेहमी असुरक्षित वाटतं. असुरक्षित 2 कारणाकरता वाटतं. व्यावसायिक रंगमंचावरच्या लोकांनी पैसे गुंतवलेले असतात, लाखो रुपये, कोट्यवधी रुपये. आत्ताचं तू जर बघितलंस तर नाट्य निर्माण करणं, एक नाटक निर्माण करणं कोट्यवधी रुपयापर्यंत बजेट जातं, सगळ्या जागा ते सगळं बघितल्यानंतर. बरं, पहिले 25 प्रयोग हाणावे लागतात,
नाटक चालो न चालो हॅमर म्हणतात ज्याला, ते हॅमर करावे लागतात. म्हणजे ते 25 प्रयोगांचे पैसे घातलेत, 25 प्रयोगानंतर ठरणार नाटक चाललं नाही चाललं वगैरे. त्यामुळे त्यांचं व्यावसायिक असुरक्षितता त्यांना खूप असते. त्यामुळे आपल्या नाटकाबद्दल काय लिहून येत आहे आणि त्यांना असं वाटत असतं की नाटकाबद्दल जे लिहून येतं त्याचा प्रेक्षकांवरती परिणाम होतो आणि प्रेक्षक ठरवतात पाहायचं का नाही पाहायचं. त्यामुळे समीक्षेत काय लिहून येतं हे त्यांच्या दृष्टीने तसं महत्त्वाचं असतं. हा व्यावसायिक झाला. दुसरा मुद्दा असतो त्यांच्या कारकिर्दीचा, नटाच्या नटीच्या. माझ्याबद्दल जर वाईट लिहून आलं तर मला कामं मिळतील की नाही, मला सिनेमात जायचं आहे, मला नुसतं नाटकात थांबायचं नाही आहे, मला पुन्हा उद्या हिंदी सिनेमाची मला वाट करायची आहे. मग आत्ता रिपोर्ट्स चांगले आले पाहिजेत, मला उद्या ते दाखवता आले पाहिजेत की हे बघा माझा बायोडेटा आणि माझ्याबद्दल फार छान म्हटलं आहे. त्यामुळे त्यांना ती असुरक्षितता वाटत असते आणि या असुरक्षिततेपोटी समीक्षकांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये तेढ असते की जो विरोधी लिहितो आपल्या त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये तेढ असते. तुला गंमत सांगतो, एका नाटकाबद्दल मी विरोधी लिहिलं, त्यात विक्रम गोखले काम करत होता. नेमका विक्रम गोखले आला आणि बोलताना म्हणाला, मला नाही थेट बोलला, पण बोलताना असं म्हणाला की काय आहे, निर्माता लाखो रुपये सिनेमात घालतो आणि तुमच्या एखाद्या वाक्याने त्या लाखो रुपये जे गुंतवलेले असतात त्याच्यावरती पाणी पडतं. मला डायरेक्ट म्हणाला नाही, पण असं म्हणाला. म्हणजे ते मला होतं आहे, मला कळलं. देखी बोले सुनेस लागेसारखं ते होतं की माधव वजेचं नाव न घेता ते माधव वजेला होतं. मी विक्रम म्हणलं, विक्रम मला कबूलच आहे, लाखो रुपये गुंतवलेले असतात. माझा तुला एक प्रश्न आहे, तुझं नाटक मी बघायला येतो त्यावेळेस मी माझे 3 तास दिलेले असतात, त्या वेळेची किंमत काय? माझ्या वेळेची काही किंमत आहे की नाही? तू म्हणून तुझं वाईट नाटक मी बघावं? 3 तास माझे वाया घालवलेस. माझे 3 तास तुझे लाखो रुपये इतकेच आहेत. पणशीकर त्यांना राग होता कोणाबद्दल, समीक्षकांच्याबद्दल. किती राग होता माहिती आहे का? मी ऐकलेलं आहे, माझा त्यांचा लोभ होता म्हणून मला नाही म्हणाले, पण आज गेलो, हे कोण आलेत? नाही ते समीक्षक आले. एक कप चहा पाजवून जाऊन दे म्हणाले, एक कप चहा पाजवून जाऊ दे असं पणशीकर म्हणाले. ज्या पणशीकरांनी मला पुढे साप्ताहिक सकाळकरता प्रतिनिधी मुलाखत दिली त्यांचा माझा लोभ होता. परंतु समीक्षकही त्याला जबाबदार असतात, नाही असं नाही. मी तुला म्हटल्याप्रमाणे अत्यंत पोरकट समीक्षा लिहितात, परंतु नाटकवाले जे आहेत त्यांना व्यवसायाच्या दृष्टिकोनातून असुरक्षित वाटतं, आपल्या कारकिर्दीच्या दृष्टिकोनातून असुरक्षित वाटतं, म्हणून ती तेढ असते. पण खरं म्हणजे घाबरायचं कारण नाही. कारण उदाहरणं अशी आहेत की आम्ही किती वाईट लिहिलं तरी कधी कधी नाटक चालतं, आणि किती चांगलं लिहिलं तर नाटक नाही तर नाही चालत. विश्राम बेडेकरांचं वाजे पाऊल आपुले नावाचं नाटक, दाजी भाटोडेकर वगैरे सारखी, दाबू केंकऱ्यांसारखी माणसं कामं करत होती. अप्रतिम नाटक, अप्रतिम प्रयोग, आम्ही छान लिहिलं, नाटक नाही चाललं. पुण्यात चाललं, पुण्यात 25 प्रयोग केले, मुंबईत नाटक नाही चाललं. मुंबईत फारसेस चालतात, पुण्यात फारसेस नाही चालत. पुणे अजूनही टिळकांच्या वेळचं राहिलेलं आहे, गंभीर, आम्ही सगळे असे, आम्ही हसणार नाही, अरे हसा थोडेसे असं सांगावं लागतं. पुण्यामध्ये फारस नाही चालत. पुन्हा ही गंमत आहे, समीक्षकांच्या लक्षात ती येते की पुण्याचे प्रेक्षक, मुंबईचा प्रेक्षक हे पुन्हा बदललेलं असतं, गावाकडला प्रेक्षक. त्यामुळे असुरक्षित वाटण्याची कारणं अशी असतात आणि म्हणून ती तेढ असते. ह्यावर उपाय काय? जो तणाव आहे किंवा जी इन्सिक्युरिटी आहे तुम्ही म्हणतात, तर काय आहे याच्याबद्दल नेहमी मला असं वाटतं, याच्या चर्चा व्हायला पाहिजेत नेहमी आणि भेटायला पाहिजे. माधव मनोहर हे फार मोठे समीक्षक मानले गेले होते. अर्थात त्यांच्याबद्दल खूप मतभेद त्यांच्या समीक्षेबद्दल आहेत, पण एक मान्यवर समीक्षक म्हणून कमलाकर सारंगच्या बाइंडरचे दिवस नावाचं पुस्तक आहे, सखाराम बाइंडरचा जो सगळा खटला झाला ना त्याचं पुस्तक आहे. त्याच्यात कमलाकरने लिहिलं आहे की एक दिवशी माधव मनोहर त्याला म्हणाले की अरे तुम्ही नाटकाचा दौरा करताना त्या दौऱ्यामध्ये तुमच्याबरोबर मला यायचं आहे.
एका समीक्षकाला नाटकाच्या दौऱ्याबरोबर जाऊन ते नाटक कसं करतात, कसं होतात, अडचणी काय येतात, गावोगावी काय प्रॉब्लेम्स असतात हे बघायची इच्छा होती. आणि त्यामुळे माधव मनोहरांसारखा ज्येष्ठ समीक्षक जर गेला तर ते तेढ कमी होईल का नाही होईल ताबडतोब. असं हे आदान प्रदान देवाणघेवाण थोडीशी व्हायला पाहिजे, हा एक भाग. दुसरी गोष्ट, समीक्षकांनी थोडंसं आणखीन जबाबदार असं व्हायला पाहिजे की शेरेबाजी टाळली पाहिजे. तुम्ही उदाहरण दिलीत ना, म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ, मग काही बोलायचं कारणच नाही. तुम्ही नाटकातले उदाहरणं देता की इथे तर तुमचं चुकलं, हे छान होतं, तर मग काही प्रश्न येणार नाही. पण तुम्ही जेव्हा हवेतली विधानं करता तेव्हा त्यांनी काय करायचं, व्यावसायिकांनी काय समजायचं, त्यामुळे तुम्ही उदाहरणं देऊन पाहिजे. तिसरी गोष्ट, तुम्ही कोणत्याही कारणाकरता तुमची सभ्यता नाही सोडू शकत. ज्ञानेश्वर नाडकर्णींसारखा फार मोठा समीक्षक अमोल पालेकरनी अवध्य नाटक केलं, खानोलकरांचं नाटक. आता अवध्य नाटक हे माणसाच्या दोन मनातलं संघर्ष, सत असत असं. त्याच्यामध्ये अर्थातच लैंगिक अशा सगळ्या संवेदनांबद्दल वगैरे बोलणं होतं, खूप बेडरूम सीन्स होते वगैरे, ठीक आहे. ज्ञानेश्वर नाडकर्णींनी या नाटकाबद्दल लिहिताना काय लिहिलं समीक्षेमध्ये, या नाटककाराला भर चौकात चापकानी फोडलं पाहिजे. ही काय भाषा झाली, तुम्ही कोण फोडणार आहे, आणि फोडा मग खानोलकरांच्या घरी जा आणि तुम्ही त्यांना फोडा. आणि पण ही भाषा नव्हे. पुण्यामध्ये दिलीप जगताप नावाचा नाटककार आहे, उभरता नाटककार होता, प्रायोगिक रंग. अमोलनेच त्याचं मला वाटतं नाटक केलं होतं, एक अंडं फुटलं. थोडंसं अमूर्त पद्धतीचं नाटक होतं, कळायला अवघड होतं, कदाचित नाटक बरं नसेलही, आमचेही मतभेद होते. परंतु माधव मनोहरांनी लिहिताना त्याच्यावरती हे अंड नाटककाराच्या डोक्यावरतीच फोडलं पाहिजे असं लिहिलं. आता हे कुठेतरी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून पुढे जात आहे असं वाटतं. त्यावेळेला मग प्रयोग करणारे आणि तुम्ही यांच्यामध्ये वैमनस्य निर्माण झालं तर जबाबदार कोण. त्यामुळे स्पष्टपणा, परखडपणा आणि शिवराळपणा याच्यामधला फरक आहे, आणि तो तुम्हाला अधिकार नाही. तुमच्या हातात लेखणी आहे म्हणून तुम्ही काही लिहाल, आणि म्हणून म्हणतात ना 10 वेळा विचार करा शब्द लिहिताना. समीक्षक स्वतःला रामशास्त्री प्रभूने समजतात, देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही. तुम्ही कोण न्यायाधीश, केवळ लेखणी दिले म्हणून आणि 4 मासिक वर्तमानपत्र तुम्हाला लिहायला सांगतात म्हणून तुम्ही न्यायाधीश नाही. आणि कलेच्या क्षेत्रात न्यायाधीश नसतोच. कलेच्या क्षेत्रात आजचं बरं उद्याचं वाहतं पाणी असतं, जे गेलं पाणी वाहून गेलं, कालचा प्रयोग झाला, आजचा दुसरा प्रयोग. एकच नाटक 2 वेगळे प्रयोग असतात ना. सकाळचा प्रयोग रंगतो, रात्रीचा प्रयोग पडतो का, अनेक घटक असतात. रात्रीचा प्रयोग नाही रंगला, अनेक घटक, त्याच्यावरती तुमचा कंट्रोल असतो. त्यामुळे रंगकर्मींच्या बाबतीत सुद्धा समीक्षकांनी अति हळवं असू नये असं मला वाटतं. समीक्षा लेखन जर आपण हा एक साहित्याचा वेगळा प्रकार मानला तर त्यातली भाषा कशी असावी, शैली कशी असावी, त्या बाबींबद्दल काय सांगा. पहिली गोष्ट, मला शंका आहे की समीक्षा लेखन हा स्वतंत्र साहित्य प्रकार असेल का. त्याला स्वायत्तता नाही आहे. कथेला स्वतःची स्वायत्तता आहे, कादंबरीला स्वतःची स्वायत्तता आहे, नाटकाला स्वायत्तता आहे. समीक्षा कशाची तरी आहे. त्यामुळे नाटकाची समीक्षा, कथेची समीक्षा, कादंबरीची समीक्षा आणि काव्याची समीक्षा आहे. समीक्षा नावाचं स्वतंत्र असं काही नाही आहे. त्यामुळे ती कोणाच्या तरी आधाराने उभी आहे. त्यामुळे तो स्वतंत्र साहित्य प्रकार आहे की नाही मला शंका आहे. कारण साहित्य उद्या समजा माझ्या समीक्षेची एक पुस्तक मी काढलं, मी 10 लेख लिहिले आणि समीक्षेचं पुस्तक काढलं, ती नाटकं ज्यांनी बघितलेत आणि ज्यांनी वाचलेत त्यांनाच ती समीक्षा कळणार. फार तर तत्व कळतील, पण समीक्षेचा अंदाज किंवा आनंद त्यांना कसा मिळेल. त्यांनी नाटक बघितलेलं नाही, त्यांनी नाटक वाचलेलं नाही, तर माधववदनची समीक्षा वाचून कसं मिळणार. त्यामुळे साहित्याची ही समीक्षा हे स्वतंत्र साहित्य प्रकार आहे की नाही याबद्दल मला स्वतःला शंका आहे. आता
समीक्षा जेव्हा आपण लिहितो त्याच्या भाषेबद्दल आपल्याला बोलता येतं. समीक्षा लिहिताना तुम्ही पुन्हा एका अर्थाने एक शास्त्रीय भाषा त्याची आहे, ज्याला आपण परिभाषा म्हणतो, ती परिभाषा तुम्हाला वापरता आलीच पाहिजे. आणि समीक्षकाला परिभाषा जर माहिती नसेल तर तो गोलमाल लिहितो पुन्हा. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे भूमिकेला न्याय दिला. मी असं लिहिलं पाहिजे की भूमिकेचं जे अवसान असतं ते अवसान त्यांनी रंगमंचावर पाळलं. बेरिंग, अवसान याला आपण, त्यांनी रंगभूमीचं बेरिंग फारपैकी छानपैकी पाळलं. मग तुम्हाला कळू शकते बेरिंग पाळलं म्हणजे काय. व तो दारुडा आहे तर त्या दारुड्याचं चालणं, बोलणं, त्याचं दिसणं, त्याचे हातवारे, हे सगळं त्यांनी अंकभर छान पाळलं, छान फॉलो केलं. त्याला मी बेरिंग म्हणतो. तर हा बेरिंग शब्द इंग्रजीतला किंवा तुमचा अवसान मराठीतला तुम्हाला माहिती पाहिजे. त्याने काम छान केले दारुड्याचे, त्याच्यात काही मिळत नाही ना, पण त्याने अवसान पाळलं याच्यात कळतं की नाही, त्याने थ्रूआउट ते कॅरी केलं, नेलं. अशा प्रकारची परिभाषा तुम्हाला माहिती पाहिजे. पुन्हा ती तुम्हाला जर समोरच्याला कळणार नसेल तर एखादं उदाहरण देऊन तुम्ही सांगितलं पाहिजे की त्यांनी आपली टोपी काढताना सुद्धा हात थरथरताना दाखवला. मग अवसान बेरिंग म्हणजे काय ते कळतं की दारुडा माणूस आहे, त्याला टोपी काढताना सुद्धा त्याचा हात थरथरलेला आहे. असं एखादं उदाहरण द्या ना की संपलं. त्यामुळे ती भाषा, परिभाषा तर वापरली पाहिजेच, पण परिभाषा क्लिष्ट होणार नाही, समोरच्याला अडचणीत टाकणार नाही, गोंधळात टाकणार नाही, अशी पण व्यवस्था तुम्ही करायला पाहिजे. आणि इतकं करून पुन्हा थोडक्यात लिहिलं पाहिजे. हां, तुमच्यापाशी शब्दमर्यादा असते. मला सांगितलं 700 शब्दात, 800 शब्दात असं आम्हाला निरोप असायचा. मग त्या 800 शब्दात मी कधी कधी तुला गंमत सांगतो, गंमत म्हणून 800 शब्दात सांगितल्यानंतर मी लिहिल्यानंतर खाली लिहित असे 799 शब्द. मी एक शब्द कमीच लिहून पाठवत असे, मुद्दाम त्याच्या लक्षात यावं म्हणून की मी 800 सुद्धा नाही, मला 799 पुरे. परंतु समीक्षेची भाषा ही पुन्हा तुम्हाला कमवावी लागते, कारण तुम्हाला ना आटोपशी लिहायचं आहे, नेमकं लिहायचं आहे, फापट पसरा नाही करायचा. मग अशा वेळेला गोळीबंद लिहिणं याची एक शिस्त लागावी लागते. आणि ती तुम्ही लिहायचं फाडायचं, लिहायचं फाडायचं. इंग्रजीमध्ये नेहमी म्हणता किल युअर डार्लिंग्स. तुमची प्रिय असलेली लेखन तुम्ही फाडा मुळात. मी माझ्या मी तुला खरं सांगू का, आता आपण स्वतःबद्दल बोलतोय म्हणून माफ कर. मी जेव्हा लिहितो ना, मला लिहायला डेडलाईन असते ना की या तुमचा लेख यायला पाहिजे. मी फुलस्केप घेऊन, पेन घेऊन माझ्या टेबलापाशी बसतो. घरात सगळ्यांना सांगतो की मी जरा आता मला फोन बिन आला तर घेऊ नका वगैरे सांगतो. आणि पेन उचललं, धाडस होत नाही, पहिलं वाक्य लिहायचं धाडस होत नाही. मी अनेकदा पेन ठेवून पुन्हा अर्धा तास उठलेलो आहे, अर्धा तास पुढला नाही. कारण लिहिण्यापूर्वी जबाबदारीने पहिलं वाक्य जर लिहिलं गेलं ना, पुढला लेख सुटतो. पहिलं वाक्य काय तुमचं येतं याच्यावरनं पुढल्या वाटा मोकळ्या होतात. म्हणजे पाणी तुंबलेलं असतं ते मोकळं करून मग प्रवाह सुटावा ना, तसं होतं. पण म्हणून ते पहिलं वाक्य लिहिताना तुमची जबाबदारी अतोनात असते. पण याकरता तुम्हाला तो धीर लागतो, तो पेशन्स तुमच्यापाशी असावा लागतो. स्वतःचाच धाक वाटतो. मी स्वतः प्रचंड घाबरतो स्वतःलाच की काय होणार आहे. आणि मला पहिलं वाक्य लिहिताना मी तुला सांगतो आजही हाल होतात, हाल. एकदा लिहिलं वाक्य मग वाटा सुटतात. त्यामुळे समीक्षा हे कोडं असतं फार. तुम्हाला धोबी पछाड घालतंय. तुमच्या समीक्षेची समीक्षा कशी कराल? इतरांच्या तुलनेने थोडीशी करीन, कारण माझी समीक्षा काही स्वायत्त नाही. पुन्हा मी एका काळात होतो आणि मी जेव्हा वाचत होतो ना, तेव्हा मी माधव मनोहरांची समीक्षा वाचली. मुंबईला वाया गाडगीळ म्हणून होते, हिरव्या चादरीवरती म्हणून ते सदर चालवायचे, त्यांची मी वाचली होती. आमचा मित्र कमलाकर सोनटक, कमलाकर नाडकर्णी आहे, तो लिहित होता. महाराष्ट्र टाइम्समधली वर्तमानपत्री समीक्षा मी वाचत होतो.
ती वाचताना मला कळायचं की हे यांना काय म्हणायचं वगैरे, पण समाधान होत नव्हतं. हे सगळे लोक गोष्टीमध्ये बराच वेळ घालवतात असं वाटतं. आणि मला असं वाटायचं की नाटकाची गोष्ट जर सांगितली तर प्रेक्षकांनी नाटक का पाहावं. एक. दुसरी गोष्ट, अनेक समीक्षकांना यांच्यापैकी कळलेलं नाही की नाटकात जरी गोष्ट असली, आता मी जबाबदारीने बोलतो, नाटकामध्ये जरी गोष्ट असली तरी गोष्ट सांगण्याकरता नाटक नसतं. गोष्ट सांगण्याकरता कथा नावाचा प्रकार आहे. कथा वाङ्मय आहे, साहित्य प्रकार स्वतंत्र आहे, त्याचं अगदी दालन आहे. मग कानेटकर गोष्ट सांगण्याकरता नाटक नाही लिहित. गोष्ट असते ती कॅरी करते. गोष्ट काय कॅरी करते? एक विषय, एक आशय. मग त्या गोष्टीत आशय कोणता आहे, विषय कोणता मांडलाय ते तुम्ही सांगायचं का गोष्ट सांगायची? मग ते तात्या होते, तात्यांना 2 बायका होत्या, ते एक बायको पळून गेली. अरे हो, तू काय, मग त्यांना मुलं किती झाली हे सगळं तू सांगत बसशील का? आणि तोपर्यंत तुझी 700 शब्द संपले, तू पुढं काय लिहिशील? अशा प्रकारची समीक्षा मी वाचत होतो, ज्याच्यात गोष्ट, मी ठरवलं की आपल्याला गोष्ट सांगायची नाही. माझ्या एकाही समीक्षा लेखनात मी गोष्ट सांगण्याचं टाळलेलं आहे. आज बोलताना काही नाटकांच्या गोष्टी सांगितल्या, कारण ज्यांनी नाटकं बघितली नाही त्यांना ते कळावी म्हणून. आता एलकुंचवरचं वाडा चिरेबंदी. मला वाडा चिरेबंदीबद्दल लिहिताना नाटक बघितलं होतं आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सुरुवात करायची. आता वाडा चिरेबंदीमध्ये एक वाडा आहे, धरणगावकर देशपांड्यांचा आहे, अमका आहे, तमका, ही कॅरेक्टर्स आहेत. हे सगळं डोक्यात यायला लागलं आणि हळूहळू असं मला पण वाटलं की आपण गोष्टी सांगायला सुरुवात करणार. आता हळूहळू धरणगावकर देशपांडे यांचा वाडा वगैरे आपण चराट लावणार. मी थांबलो आणि त्यांना विचारलं की गोष्ट घडली कशाकरता घडली, काय शेवटी हाताशी काय लागलाय? जाळं तर फेकलंय, जाळ्यात मासे कोणते आहेत, तर काय हाताशी लागलंय? आणि मी खूप वेळ थांबलो होतो आणि नंतर एक वाक्य मी लिहिलं की स्वातंत्र्योत्तर संक्रमण काळामध्ये मराठी जीवनामध्ये मूल्यव्यवस्थेची जी पडझड झाली त्याचं हे नाटक आहे. आता स्वातंत्र्योत्तर काळ आला, मराठी जीवन आलं, मूल्यव्यवस्था आली. तो मुंबईतला तो एक जण आहे, त्याचा भाऊ तो ऐहिक सुखाला आहे, इकडली माणसं वेगळ्या मूल्याची आहेत आणि ती पडझड आहे, सगळी संघर्ष आहे. एका वाक्यामध्ये मी शक्यतो सगळा आशय मांडण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा मी युगांत 3रं नाटक त्यातलं आलं त्यावेळेला मी पुन्हा प्रश्न असा आला, मग मी लिहून गेलो, अर्थात त्याला वेळ लागतो, पण लिहून असं गेलो की पहिल्या 2 अंकामध्ये स्वतःपाशी असणारी माणसं आता 3ऱ्या नाटकामध्ये जीवनाशी कुठेतरी मिळतं जुळतं घेत आहेत. रिकन्सिलेशन होत आहे, मिळतं जुळतं होत आहेत. आणि या टप्प्यावरती त्यांना आता जीवनातले मृत्यू म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, असे प्रश्न, अधिभौतिक प्रश्न पडायला लागलेले आहेत. आता हा आशयच सांगितला मी, याच्यात गोष्ट कुठेही आली नाही. आणि त्याच्यामध्ये नंदिनी नावाचं पात्र आहे. त्या नंदिनी पात्राबद्दल एलकुंचवारला भरपूर लोकांनी छळलेलं आहे. हे अशी कशी बोलते, तशी कशी बोलते. मी लिहिलं की या नंदिनीला एक अगाध शहाणपण आहे. काही माणसांना ते इन्नेट असतं, त्याला काही पुस्तकं लागत नाहीत, त्याला अनुभव पण लागत नाहीत, त्याने काही खस्ता खाल्ल्या आहेत आणि त्यातनं शिकलं आहे असं लागत नाही, एक अगाध शहाणपण येतं. तर मी या नंदिनीला एक अगाध शहाणपण आहे हे माझ्या समीक्षेतलं वाक्य काल मी पुन्हा जेव्हा वाचलं मला बरं वाटलं की ती कॅरेक्टर सापडली आपल्याला, त्या वाक्यात सापडलं हे नेमकेपण. त्यामुळे नंदिनी कशी होती, कुठली होती, ती किती शिकली, हे प्रश्न फिजूल आहेत.
आणि एलकुंचवारनी तेच सांगितलं, ती शहाणी यायला मी काय करू म्हणाला. त्याने ती शहाणीच आहे, त्याला मी तरी काय करू, असा नाटककार म्हणून त्यांनी असहाय्यता व्यक्त केली, जी मी समजू शकतो. त्यामुळे नेमकेपणा तुम्हाला आणण्याकरता हा बाकीचा ते कसं असतं माहिती आहे का, एक आपण करवंदीचं जाळं असतं की नाही, रान तसं असतं, ते तुम्हाला बाजूला करावं लागतं आणि मग तुम्हाला आत जाऊन त्याचा गाभा पकडावा लागतो. पण याकरता पुन्हा साहित्याची समज लागतेच, आणि साहित्याच्या समजेपेक्षा सुद्धा आयुष्याची समज लागते. तुमच्यामध्ये एक तत्वज्ञ लपलेला असावा लागतो, जो हे सगळं छानपैकी समजू शकतो, घेतो, अशा शांत मनाने घेऊ शकतो, तेव्हा तुम्हाला ते लिहिता येतं. इतक्या वर्षांच्या समीक्षा लेखनाने तुम्हाला माणूस म्हणून काय दिलं? हा विचार मी आत्तापर्यंत केलेला नाही, आणि या निमित्ताने मला करायला भाग पडतं, हे फार चांगली गोष्ट आहे. माणूस म्हणून मला एक असं कळलेलं आहे की या रंगभूमीच्या निमित्ताने मी असंख्य शिखरं बघितलेली आहेत, असंख्य पर्वत बघितली, आणि आपण त्या मानाने कोण आहोत. आपल्या लहानपणची जाणीव मला रंगभूमीवरती समीक्षा लिहिताना जाणवलेली आहे की काय शिखरं आहेत. म्हणजे नाटककार म्हणा, नट म्हणा, नेपथ्यकार म्हणा, कोणते क्षेत्र घ्या, काय एक एक शिखरं आपल्यापाशी आहोत. मग या सगळ्या ह्याच्यात आपण कोण आहोत, तर आपण कोणी नाही आहोत. आपण सरपटणारे एक जण आहोत, आणि याच्यात आपण एक आहोत. यू आर वन ऑफ देम. रन ऑफ द मिल जसं म्हणतात, तसं तो एक सामान्य आहेस. ही जाणीव मला समीक्षेने दिलेली आहे, आणि ते माझ्यावर उपकार आहेत असं मी समजतो, कारण की डोक्यात माझ्या गेली नाही. श्यामशाईमध्ये मी काम केल्यानंतर मी एका रात्रीत मला प्रसिद्धी मिळाली, आणि यश माझ्या डोक्यात जाऊ शकतं असं माझ्या वडिलांना जेव्हा वाटलं, तेव्हा ते एक दिवशी मला येऊन म्हणाले, अरे तू काम फार छान केलं आहेस, तुझ्यापाशी अभिनयाचे गुण आहेत, पण तुझ्या बहिणीचं गणित चांगलं आहे, ते तुझं नाही आहे. तुझी बहीण गणितच चांगली आहे. तुझी ती दुसरी बहिणी ती रांगोळ्या काय छान काढते. प्रत्येकापाशी आपापलं काहीतरी असतं, तसं तुझ्यापाशी अभिनय आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. त्यामुळे तुला शिंग फुटली आहेत असं समजण्याचं कारण नाही. श्यामशाईच्या वेळेला मला जे वडिलांनी सांगितलं ते समीक्षेने मला पुढल्या काळात सिद्ध करून दाखवलं की आपण शिंग फुटलेले नाही. आपण एक या एवढी शिखरं बघितल्यानंतर आपण किती खुजे आहोत याची जाणीव मला दिली. हा एक भाग. दुसरी गोष्ट मला समीक्षेने दिली की मी न्यायाधीश नाही. माझे मतभेद असू शकतात, आणि म्हणून मी कायमचं कोणत्याही व्यक्तीवरती लेबल लावत नाही. माझी भांडणं खूप झाली आहेत, माझे गैरसमज अनेकांबद्दल आहेत, परंतु शत्रुत्व नाही, कोणाबद्दलच नाही माझ्या मनात. ज्यांनी माझ्याबद्दल अन्याय केले त्यांच्याबद्दलही माझ्या मनात शत्रुत्व नाही. कारण मला पुन्हा असं लक्षात आलं की आयुष्य सगळं म्हणजे एवढं आहे रे, हे एक डबकं आहे. कुठं शत्रुत्व नेणार आहेस, आणि कुठं 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 कोणाला सांगत बसणार आहेस, आणि कोणाशी शेअर करणार आहेस, आणि कशाकरता करणार आहेस, आणि याच्यात काय मिळणार आहे शत्रुत्वातून. तेव्हा ते तुझ्यापाशी ठेव. जस्ट फॉरगेट अँड फॉरगिव्ह. अशा प्रकारचा एक दृष्टिकोन समीक्षेतून मला आलेला आहे की आपण लोकांबद्दल लिहितो, लोक रागवतात, आपण लोकांना रागवतो, पण हे तेवढ्या पुरतंच आहे. इट्स अ गेम. आणि त्यामुळे एक प्रकारची काय म्हणतो, मला शब्द वापरायचे की नाही मला माहिती नाही, पण एक प्रकारची प्रगल्भता समीक्षेने मला दिली. पोरकटपणा जो नाही त्याचं कारण समीक्षा आहे असं मला वाटतं.
तुम्ही आज इथे आलात वेळात वेळ काढून आणि आमच्याबरोबर इतक्या समृद्ध करणाऱ्या खरं तर गप्पा मारल्यात, इतक्या गोष्टी कळल्या मला एक अभिनेत्री म्हणून सुद्धा आणि एक प्रेक्षक म्हणून सुद्धा. त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार. आता तरी रंगभूमीच्या प्रथेप्रमाणे भरतवाक्य मी म्हणणार. या निमित्ताने जरा काय म्हणतो आपण मराठीमध्ये फार छान शब्द आहे, घुसळण झाली. ही घुसळणच मला वाटतं अपेक्षित होती, ती तू माझ्याकडनं करून घेतलीस. याबद्दल मी धन्यवाद देतो आणि माझं भरतवाक्य संपवतो.